गुड मॉर्निंग मित्रांनो, मी शुभम चव्हाण पुन्हा एकदा स्वागत करतो जर्नी विथ टू व्हील्समध्ये। आजचा दिवस पहिला म्हणजे 2023चा। आता आज आपण चाललो आहे बाहुली डॅमला आणि आपल्याबरोबर आहेत साहिल जाधव आणि त्याचा एक फ्रेंड आहे राहुल म्हणून आहे। त्यांच्याशी ओळख करून देतो। आणि पहिली गोष्ट आपली हॉर्नेट आणि 500 cc रॉयल एनफील्ड ही गाडी आहे आपल्याबरोबर। हा बघा, साहिल जाधव सायंटिस्ट, म्हणजे गाड्यांचं सर्व नॉलेज असलेला म्हणून सायंटिस्ट। आणि त्यांचा फ्रेंड राहुल। से हाय। हाय। तर आता आपण सुरुवात केलेली आहे चायपासून। तिघं पण चाय पितो आहे, मग चाय पिऊन आपण निघूया। गणपती बाप्पा मोरया। अशा प्रकारे राईडला सुरुवात झाली आहे, पण सुरुवात होण्याच्या आधीच एक मोठा कांड झाला। कांड म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला, जिथे मी मोबाईलला म्हणजे माउंट करतो त्याचा लॉकच तुटला। आता बघा पुढे आपल्याला काय भेटतं का फेविक्विक वगैरे चिपकवायला। जर नाही चिपकवायला भेटलं तर मग मला म्हणजे रोडची व्ह्यू जो आहे, जो आपण जाणार त्या व्ह्यूला आपल्याला काही घेता येणार नाही। म्हणजे माउंट नाही करू शकत तर मग व्हिडिओ पण मला वाटतं की नाही होणार। तर बघा जस्ट ट्राय काय होतं आहे ते। आता साहिलच्या फ्रेंडला पाठी बसवलं मोबाईल घेऊन। बघा सुरुवात झालेली आहे देवाच्या कृपेने। जे व्हायचं होतं ते आधीच झालं। आता नशीब होतं की मोबाईल लावल्यानंतर नाही झाला, नाहीतर मोबाईल पडला असता कुठे मध्येच तर वाट लागली असती। आता तुम्हाला काळोखामुळे काय दिसत नसेल तरी पण मी स्टार्टिंगचा व्ह्यू घेतो आहे आपला पवईपर्यंत। आणि मागच्या टायमाला पण मी विशाल आणि स्वप्नील रॉय असे तिघं गेलो होतो त्या राईडला, म्हणजे बाहुली डॅमच्या इथे। पण तो जो स्पॉट आहे तो खूप मस्त आहे, म्हणजे तिथे सारखं जाण्याचं मन करतं। तुम्हाला मी गेल्यानंतर तिथे दाखवीनच। हे रोडची कामं कधी पूर्ण होणार काय माहिती। जिथे बघा तिथे नुसते ठोक टाकच करत असतात। पन्नास 60 किलोमीटर झालेत। आपण एक पेट्रोल पंपवर थांबलो आहे AY इथे। तर त्या आपल्या माउंटचा काही जुगाड होत नाही। इथे पण बघितलं सेम ती फेविक्विक आहे, त्याच्याने ते कसं ते पकडल्या जात नाही। आता आम्ही थोडा वेळ थांबू। वे तुम्हाला सांगायचं विसरलो, आपली जी गाडी आहे हॉर्नेट ती आज आपली त्याच्यावर लाचची राईड आहे। म्हणजे मी राईडच त्यासाठी करत होतो की आपल्याला एक लाचची राईड करायला भेटेल, कारण त्या गाडीला नंतर मी बाय बाय बोलणार आहे। कारण ती गाडी मी, माझा एक फ्रेंड आहे विशाल म्हणून, त्याला विकली आहे। तर बघूया आजचा दिवस कसा जातो आहे आपल्या गाडीबरोबर। चला आता इथून निघूया। चला खूप थंडी लागते आहे म्हणून जरा थांबलो आहे। हाताची पूर्ण वाट लागलेली आहे। थोडे फोटो वगैरे काढतोय, तुम्हाला सीन दाखवतो मी, थांबा। मस्त वाटतंय। बाजूने ते मगाशीच ट्रेन गेली आणि लेफ्ट साईडला बघा मस्त एकदम ऑरेंज ऑरेंज एकदम दिसतंय। तोंडातून एकदम वाफा निघतात हे बघा, एवढी थंडी लागते। यांचं काय चालू आहे जरा बघूया आपण। हां, यांचं एक नंबर चालू आहे, फोटो व्हिडिओग्राफी चालू आहे एकदम। तो बघा तिथे मॉडेल बसलेला आहे। व्ह्यू तर बघितलातच, आता व्हिडिओ फोटो काढून झाले त्यांचे। चला आता निघूया, जाऊया मस्त नाश्ता करूया आणि मग डेस्टिनेशन।
आता आपण पोहोचलो आहे कसारा घाटाच्या इथे, म्हणजे पाठीमागे बघा कसारा घाट चालू होतो तिथे. आता आपण पाठी नाश्त्यासाठी थांबलो आहे, थोडा नाश्ता करूया. साहिलच्या गाडीचं ते बॅटरीचं कवर उडाला आणि माझ्या हेल्मेटचं पाठचं ते इकडचं ते उडालं. बाकी आता बघा काय नाश्ता मागवला तर की गरम गरम चहा आली आहे, चहा पिऊया. पण साहिलचं काहीतरी वेगळंच चालू आहे. हा बाबा खातोय मस्त आहे की. नाश्ता झालेला आहे खाऊन, एवढा काही खास नव्हता, म्हणजे टेस्ट आवडली नाही. हे बघा त्याच्या वरचंच निघालं आहे, ते लावू शकत नाही आपण कारण मोबाईलची रिस्क नाही घेऊ शकत, मोबाईल पडू शकतो. हे बघा यांचं बघा काय चालू आहे. या R15 होती, एक बोलतो बुलेट होता. बघितलं R15 होती. चला निघूया, झाली आहे मजा मस्ती. हे निघायचं की बसायचं आहे? निघा ना, इकडे बघून बोल. चलो निघूया. आता आपण कसारा घाटाच्याच पुढे 1-2 किलोमीटर नंतर राईड घेतोय. हा राईड घेतला तुम्ही की इथून सरळ जायचं आहे तुम्हाला 5-6 किलोमीटर. मग तुम्ही ह्याच रूटनी बावली डॅमच्या इथे पोहोचाल. हे बघा आपण पोचलेलो आहे. राईट साईडला बावली डॅम आहे, बावली धरण या बावली डॅम बोलू शकता तुम्ही. आणि थोडंसं पुढे गेलो की लेफ्ट साईडला बावली धबधबा येतो. तो आता तुम्हाला पूर्ण सुका भेटेल कारण ऑलमोस्ट तिथे पाणी तर मला वाटत नसेल. बघा तुम्हाला दिसेल लेफ्ट साईडला पूर्ण सुकलेला आहे. हा तुम्ही पावसाळ्या टायमाला याल तुम्हाला एकदम पूर्ण भरलेलं दिसेल सर्व. पुढे आपल्या पॉइंटवर जाऊ आपण. ऑलरेडी गाड्या लागलेल्या आहेत. फायनली पोचलेलो आहे बाहुली डॅम. माझ्या तिथे लेफ्ट साईडला कॅम्पिंग केली होती, म्हणजे काल आले होते वाटतं, तर त्यांची कॅम्पिंग झालेली आहे. तुम्हाला मी पूर्णपणे व्यवस्थित व्ह्यू दाखवतो, खूप छान आहे. चला. तर आम्ही लोक पोचलेलो आहे या स्पॉटला जिथे शुभम आम्हाला घेऊन आला आहे. आम्हाला तर माहिती नाही पण स्पॉट एकदम सरप्राइझिंगली चांगला निघाला, थँक्स टू शुभम. आणि राईड एक्सपिरियन्स आमचा खूप चांगला झाला आहे. आमचा कॅमेरामॅन कुठे गेला? फक्त कॅमेरामॅन जरा बसला कुठेतरी झाडाच्या मागे. कुठे गेला? हा इथेच बसलाय. आमच्या ट्रिपमध्ये आता किती 2 फकअप झाले ना? अरे 2 फकअप झाले ना. एक तर माझा बॅटरी पॅनल पडला हाय स्पीडला. स्पीड किती ते डिस्क्लोज नाही करू शकत कारण की लिगल इश्यूज. आणि सेम स्पीडला ऑलमोस्ट विंगलेट हेल्मेटचे दोन्ही गेलेले.
बघू आपला आता फोटोग्राफर कुठे बसलाय आणि मग कंटिन्यू करू ब्लॉग. हा बघा बघा इथे बसलाय, एकटाच बसलाय भाई. मारे उडी मारे ना, जाऊया पाण्यात तरी जाऊया. व्ह्यू तर एकदम मस्त आहे. अजून 2 पॉइंट आहेत. एक डेक व्ह्यू आहे आणि एक साईडला असा माउंटनचा एक हे व्हॅली आहे, तिकडे पण पाणी गेलेलं आहे. ते पण आपण बघूया पुढे काय काय होत आहे. समोर तुम्ही जर स्पॉट करू शकत असाल तर डॅमची रिज आहे, म्हणजे जिथे हाईट डॅमची बघितली जाते. हे बघा मी पॉईंट करून दाखवतो एकदा. हे बघा हा वाला रिजन आहे ना, हा रिज आहे. ठीक आहे. आणि ही डॅमची वॉल आहे, सॉफ्ट वॉल. आम्ही लोक या रोडने आलो, इकडेच ह्याच्या मागे ती व्हॅली आहे. बघूया आपण पुढे. अशा प्रकारे साहिलने ब्लॉगिंग केलेली आहे. असतं आहे पण चांगली केली, माझ्यापेक्षा तरी चांगली केली खूप. तर तुम्ही या व्ह्यूचा आनंद घ्या मस्तपैकी. आम्ही मस्तपैकी आता शांतपणे चिल मारतो. डिस्टर्ब नाही तुम्हाला पण आणि आम्हाला पण. बघा बघा बघा, माझा प्रोफाईल वरती गेले ना, तिकडेच हात जोडतील मला प्रभू. फुल कॉन्ट्रोवर्शियल पोस्ट नारायण मिल जाएगा. गाणी यांची सरस आहे. अँड्रॉइड मध्ये दिसतोय हा लुक बघा साहेब. भेंडी अँड्रॉइड मध्ये नाही तसं. बघा बघा काय हरकत करते बघा. नॉट स्पॉन्सर बाय मोटो. नाही नाही आम्हाला कसलेच पैसे नाही भेटत. मॉनिटायझेशन चालणार अजून. बघा ऐका जरा करा तुम्ही. फ्री लेबर सपोर्ट करा. ती मी होती ना, सपोर्ट कीजिए. नाही नाही ते सबस्क्राईबचं काय सबस्क्राईब सबस्क्राईब ते अनुराग सालगावकरच्या याच्यावर ते टाकतात, लास्टला टाकतात काय काय जण. काहीतरी माकड आहे का काहीतरी आहे माहित नाही. तो वाटतो तर माकडच आहे. नाही लागत धड मार ना. कोणाने तरी खाल लटकवलेली आहे. मागे इथे मस्त आहे. पाण्याचा पुरेपूर फायदा. लोक येतात घाण करून जातात, सगळे उचलत पण नाहीत. पुरेसा आराम करून झालेला आहे. जागेला बोला बाय बाय. मस्तपैकी आनंद घेतलेला आहे या जागेचा. चला आता निघूया. आता बघूया हे नेक्स्ट काय झालं. नेक्स्ट जायचंय कुठे. हा तिथे तर बघूया रेल्वे डॅम. ठीक आहे रेल्वे डॅमला आम्ही गेलो तर जाऊ आता. आणि तुम्हाला इकडचा आजूबाजू जाऊन पुढचा व्ह्यू दाखवतो. तर चला निघूया. थोडं आता ऊन पण पडलंय. ऊन पडलं नसतं तर थोडा थांबलो असतो आम्ही अजून. संध्याकाळचा पण मौसम मस्त असेल इथे 4 नंतरचा. कारण ज्याप्रमाणे ते खाण्याच्या गाड्या बिड्या लावल्यात लोक खूप येत राहतात. आणि आता हळूहळू गर्दी होते. हे बघा गाड्या लागलेल्या आहेत.
ते खायची पण गाडी लागली आणि आमचे दोन बीस्ट ते उभे आहेत. आम्ही तिथून पुढे आलो. पुढे येऊन जे मेन भावली धरण आहे त्या धरणच्या एकदम क्लोज आलेलो आहे आणि इथून पण तुम्हाला जो व्ह्यू आहे खूप छान आहे, खूप छान आहे. तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला पाठी दिसतच असेल तर एकदा व्यवस्थित दाखवतो. तुम्हाला रस्ता दाखवला नाही कारण फोन पकडणार होता, त्याचा कॉल चालू होता आणि माझं ते हे तुटल्यामुळे, स्टँड तुटल्यामुळे काढू नाही शकलो. तरी मी तुम्हाला सांगेन कुठून यायचं आहे. 1 मिनटं थांबा. त्या तिकडच्या टोकाला होतो तिथे, तर तिथून असा रस्ता होता, म्हणजे बोलतायत की बाईक येऊ शकते. तर आम्ही ह्या साईडून ना आलो. आमचं जे हे बघा, हे मेन आहे भावली धरण, त्याचा गेट दिसतोय हे बघा. आम्ही इथून आलो. हा बघा, हा जो रोड आहे तिथून आलो. म्हणजे तिथून जो मेन रस्ता आहे तिथून येताना एक रस्ता लागतो स्ट्रेट, तिथून आम्ही लेफ्ट घेतला, तिथून आलो. तुम्हाला पुढे दाखवतो मी. हा बघा, इथून हा असा नजारा दिसतो. भावली धरण, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. बघून झालेलं आहे, तुम्ही सुद्धा बघितला असाल किती व्ह्यू मस्त आहे. आता आपण निघूया. आता रस्त्यामध्ये आम्ही जर खायला थांबलो तर तरी पण वाजलेत आता माझ्या मते 12 वाजलेत. तर आम्ही आता निघू, कारण खूप ऊन पडलं आहे. थंड लागतं आहे पण ऊन असं येतं आहे डोक्यावरती. 1 मिनटं थांब, त्यांना विचारूया आपण. हे निघा ना मग. आता आपल्याकडे किरण नाही यायचं का? डायरेक्ट जेवायला थांबूया. आता खूप टाइम वेस्ट करून शेवटी 50 किलोमीटर आम्ही कव्हर केलं आहे आणि बॉम्बे ढाबाला आम्ही बसलो आता. कारण आमचं जे म्हणजे होतं आवडतं ठिकाण स्पॉट, तिथे खूप गर्दी होती आज आणि जे जे आवडते पदार्थ खायचे होते तेच नव्हते. मग आम्ही तिथून निघालो तर तिथे खूप टाइम वेस्ट गेला. म्हणून मग आता इथे बॉम्बे ढाबाला आलो. आता खाऊन मग तुम्हाला दाखवतो काय खातोय ते आणि मग डायरेक्ट घरी भेटतो. पहिले पापड आले आहेत. ह्याची तर मीटिंग काय संपत नाही, नुसती मीटिंग चालू आहे. शेवची भाजी प्युअर व्हेज आणि बटर चिकन. त्याच्यानंतर काय येणार आहे? काजूवाली कुठली भाजी? काजू पनीर पण येणार आहे. म्हणून बघा कारभार लिहिलंय तिथे सगळं. मित्रांनो, आता खाऊन झालेलं आहे मस्तपैकी, पोट भरून खाल्लेलं आहे. आता एक तर सुस्ती येते, तर तुम्हाला मी भेटून देतो कारण मी ब्लॉग इथेच एंड करतो आहे. तर साईडला तर तुम्ही ओळखता, कारभारी इन्सान आहे तो. तर त्या दुसऱ्या माणसाला जरा भेटा, राहुल म्हणून. परत एकदा नाव मला आठवलं आहे तसं व्यवस्थित. तर भेटून चांगलं वाटलं आहे. नेक्स्ट राईडला भेटू आपण काहीतरी परत. हा बोल, भेटूया चालेल, नेक्स्ट टाइम पक्का भेटूया. हे कारभारी इन्सान इथं राहू. आपण डायरेक्ट त्याला सोडायला जाणार आहे, तर आम्ही थांबणार नाही. मी माझ्या घरी म्हणून याला भेटून घ्या. लास्ट टाइम चला, आजचा ब्लॉग इथेच एंड होतो. ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा, कमेंट करा आणि महत्त्वाची गोष्ट सबस्क्राईब करा. चला बाय.